तुझं नाही येणार, तुमचं नाही येणार गो. कावे होतच. अरे तू काय बाबू काय दादा काय आवाज फोटो काढा. आवाज कशा मी नको नाव दिले तेवढे चॅम्पियन चषक 2022 भव्य ओराम ग्रामपंचायत मर्यादित क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेचा आजचा 4था दिवस, अंतिम दिवस. अंतिम दिवसातील या ठिकाणी पूर्ववर्त सामने या ठिकाणी खेळवले जात आहेत आणि या 4थ्या दिवसातील तिसरा सामना या ठिकाणी भगवती मुनगे विरुद्ध भगवती तोरसोळे असा या ठिकाणी सामना रंगला जातोय. नाणेफेक जिंकली होती या ठिकाणी भगवती मुनगे संघाने. प्रथम फलंदाजी ओंकार नाटेकर आणि तुषार मुंगेकर अशी ही सलामीची जोडी भगवती मुनगे संघाकडनं. गोलंदाजी मार्कर सज्ज झालाय तो महेश. पहिला चेंडू या ठिकाणी आर्या बॅटनं चेंडू टोलवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवायचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत 2 धावा तर नक्की पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता तिसरी धाव देखील चित्याच्या चपाळीने तर पूर्ण केली जाते. धावसंख्येचा श्रीगणेशा केला तर जातोय. 4थ्या धावेचा प्रयत्न नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडनं झाला होता, परंतु यावेळी मात्र 3 धावेवरती समाधान मांडलं आणि यावेळी मात्र पहिलाच चेंडू स्वैर मारा या ठिकाणी पंच दोन्ही हात समांतर करत चेंडू स्वैर असल्याचा इशारा. आपण तर धावसंख्येत 1 ने भर घालतोय आणि अतिरिक्त धाब्याबरोबर संघाच्या खाती 3 धावा बहाल केल्या जातात. अशा एकूण 4 धावा संघाच्या खातीने. चेंडू आता मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू सोडवला जातो. पॉईंटचं क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल, चेंडूची पेट करेल तोपर्यंत चिताच्या चपाळीनं तर 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धाब्याने धावफलक अंतर होतोय. संघाची धावसंख्या झाली 6 धावा. तुषार खेळण्यासाठी सज्ज झालाय. आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू. आता पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रात 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवायचा प्रयत्न करतात. मात्र पॉईंटच्या क्षेत्ररक्षकांना थोडीशी चूक झाली, गुलाबीपणा पाहायला मिळाला आणि प्रतिस्पर्धी संघानं मात्र दुहेरी धावेत रूपांतर केलं. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली होती त्या ठिकाणी 8 धावा. ही धावफलकावरती सज्ज होते. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मागे पडलाय. तोपर्यंत 8 धावा ही धावफलकावरती सज्ज झाली. चेंडू जाई मात्र चेंडू दरम्यानच्या क्षेत्रात दरम्यानचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. थोडीशी खराब खेळ करतोय म्हणजे एकच धाव या ठिकाणी एका धावेनं धावफलक कलते झाले. 9 धावा धावफलकावरती सज्ज. आता मात्र शॉर्ट पिचचा चेंडू. आता मात्र खाली इलाक्यामध्ये चेंडू खेळून काढला जातोय. पहिल्या क्षेत्ररक्षकातील 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवायचा प्रयत्न करतात. अखेरच्या क्षणी मात्र चेंडू सीमा उल्लंघन करतोय. 4 धावांसाठी या 4 धावेनं धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या 13 धावा ही धावफलकावरती सज्ज झाली. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. तोपर्यंत 13 धावा ही स्क्रीनवरती सज्ज झाली. ओंकार खेळण्यासाठी सज्ज होतोय. सूर्यपद्ध चेंडू आडव्या बॅट नंतर चेंडू तोडलेला. लॉंग ऑनवरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवायचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची शंका ही समाप्त झाली. धावसंख्या 14 धावा ही धावफलकावरती सज्ज झाली आहे.
पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. सुरेश चेंडू खोलवर टप्प्याचा मारा. यावेळी मात्र रंगात मध्ये मोठा फटका पाहिला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. चेंडूची फेक होईल तोपर्यंत बघता बघता दुसरा धावेचा प्रयत्न आणि आता मात्र पंचांकडे अपील केलं जातंय. आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. एकदा उजव्या हातीचा फलंदाज अजित खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाज या ठिकाणी स्क्रीनवरती सज्ज होतोय. दिनेश नावाचा खेळाडू 5 ते 6 पावलांचा रन अप. दिनेश फिलर लेनचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू टोलवलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फेक मात्र गोलंदाजाच्या दिशेने करतोय. थोडीशी खराब फेकी म्हणावी लागेल. तोपर्यंत 2 धावा तर नक्की पळून पूर्ण त्याच्यात मात्र काहीसा होत नाही. तोपर्यंत बघता बघता तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. चौथ्या धावेच्या प्रयत्नात मात्र अजित पाहायला मिळाला. परंतु यावेळी मात्र तुषार चाणक्य बुद्धीनं लटलेला पाहायला मिळतोय. आता मात्र चौथ्या धावेला नकार देतोय. 3 धावेवर समाधान मागे पडला जातोय. सुरेश पद्धा चेंडू स्लोवरून पद्धा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. 1 डावाचा चेंडू सीमा पार झालाय. खणखणीचा चौकार या ठिकाणी तुषारच्या बॅट मधनं पाहायला मिळते. एका बाजूला ओंकार जरी माघारी परतला तरी आपल्यावरती कुठलंही दडपण न ठेवायचं या इराद्यानं या ठिकाणी पहिल्या चौकाराची नोंद ही तुषारच्या बॅट मधनं पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी करायची, धावसंख्येचा डोंगर गाठायचा असा काहीसा इरादा या ठिकाणी मुलगे संघाचा. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. आता मात्र ओळखीचा चेंडू मोठा फटका झेल होण्याची संभावना. 5वा चेंडू या ठिकाणी तुषारसाठी गणला आणि या ठिकाणी तुषारला या ठिकाणी आवडला नाही. जो सुरुवातीसाठी सलामीसाठी आला होता तो तुषार आता मात्र तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय. खेळण्यासाठी अजित सज्ज होते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू 2 क्षेत्ररक्षक मधलं चेंडू ट्रॅव्हल करतो. आता मात्र ऐन मोक्याच्या वेळी मात्र चेंडू दिशा बदलतोय. क्षेत्ररक्षकाला चकवा देतोय आणि अखेरच्या क्षणी मात्र चेंडू हा शर्यत जिंकतोय. 4 धावा तर संघाच्या खाती बहाल होत आहेत. 4 धाव्यानं संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या 26 धावा ही स्क्रीनवरती सज्ज होते. 2 सलामीचे तगडे फलंदाज मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. आता मात्र नेमकी जोडी या ठिकाणी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. तरी परंतु एका बाजूने अजित पहिल्या चौकाराची नोंद आपल्या बॅट मधनं करतोय. आता मात्र शॉर्टी पद्धत चेंडू मिळाला त्या ठिकाणी काही क्षेत्रामध्ये त्याने चेंडू खेळून काढलाय. आता मात्र क्षेत्राची चेंडू अडवायचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत चेंडूची फेक होईल. तोपर्यंत बघता बघता तर 2 धावा नक्की पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत बदल. 2 गडी बाद 28 धावा पुन्हा एकदा स्क्रीनवरती सज्ज झाली. संघाची धावसंख्या 29 धावा स्क्रीनवरती सज्ज. आता मात्र ओव्हरपीचा चेंडू. आता मात्र मोठा फटका. चेंडू गेलेल्याची संभावना. अखेरच्या क्षणी मात्र चेंडू सीमा उल्लंघन करतोय. कणकणीचा षटकार अजितच्या बॅट मधनं. स्क्रीनवरती सज्ज. कमेंट्री पक्षाचा एड करून 3ऱ्या षटकासाठी सज्ज. चेंडू जातो. क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत 1 दुसऱ्या धावेची संख्या समाप्त झाली. पुढे चेंडूची फेक यष्टी रक्षकाच्या दिशेने केली जाते. तोपर्यंत 1 धाव एका धावेने धाव ठेवलं जातं. चेंडू यष्टीरक्षकाला देखील चकवा देतोय. यष्टीरक्षकाच्या नक्कीच पायावरती चेंडू आदळला. आता मात्र पंच दोन्ही हात समांतर करत चेंडू सोय असल्याचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. अमांतर दर्शक 1 ने असा एक पुन्हा एकदा अमित खेळण्यासाठी सज्ज होतोय. समोर जातोय तो गोलंदाज प्रथमेश नावाचा खेळाडू. पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका. आता मात्र स्वतः जाऊन गोलंदाज चेंडू अडवायचा प्रयत्न करतोय आणि आता मात्र शेवटी धाव घेण्याच्या नादात मात्र या ठिकाणी अजितची खेळी मात्र समाप्त होते. अजितला या ठिकाणी आवरला जात नाही. एका बाजूला नटलेली खेळी आतापर्यंत अजितच्या बॅट मधनं पाहायला मिळाली होती. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधनं नक्कीच पाहायला मिळाला होता. तोपर्यंत संघाची धावसंख्या 39 रन्सवर खेळण्यासाठी सज्ज. सुरेखचा चेंडू. पहिल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न झालाय. स्वतः यष्टीरक्षक जाऊन चेंडू अडवायचा प्रयत्न करतोय. एका धावेनं धावफलक करतोय. संघाची धावसंख्या 40 धावा. स्क्रीन गोलंदाजी मार्कर सज्ज.
सूर्यकचा चेंडू आता मात्र लेग स्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करत चेंडू स्वर असल्याचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. अवांतर धावसंख्येत 1 ने भर घालतोय आणि ज्यावेळी मात्र एका बाजूला सामना मात्र 4 षटकांचा रंगला जातो. जास्तीत जास्त धावा करण्यापासून रोखावं लागेल आणि आता मात्र पुन्हा एकदा लेंथ लाईन मध्ये थोडासा भरकटताना पाहायला मिळतोय. तो या ठिकाणी प्रथमेश सलग वारंवार 2 चेंडू स्वर गणले जात आहेत. या 2 धाब्यानं संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या 42 धावा ही स्क्रीनवरती सज्ज झाली आहे. मागे पडलाय. चौथा चेंडू पुन्हा एकदा प्रथमेशचा. सूर्यकचा चेंडू आता मात्र चेंडू निर्धाव गणला जातोय. मोठा फटका मारायचा असा काहीसा इरादा या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि अखेरच्या क्षणी मात्र चेंडू निर्धाव गणला जातोय. कौतुक करावं लागेल प्रथमेशचं. पुन्हा एकदा 5वा चेंडू सूर्यकचा चेंडू आता मात्र बॅटची इनसाइड एज होते. आता मात्र यष्टीरक्षकांना थोडीशी चूक होते आणि तोपर्यंत एक धाव तर नक्की पूर्ण केली जाते. एका धावेने धाव फलक गणता होतोय. संघाची धावसंख्या 43 धावा ही धावफलकावरती सज्ज झाले. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू समोर जातोय. पुन्हा एकदा मनोज. सूर्यकचा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतो. झेल होण्याची संभावना आणि बघता बघता चेंडू सीमा पार. खणखणीचा षटकार या ठिकाणी मनोजच्या बॅट मधनं पाहायला मिळतो. या षटकाराच्या साह्याने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या 49 धावा. 18 चेंडूंमध्ये 49 धावा खर्च करतोय. आता मात्र अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या टप्प्याचा चेंडू संतोषचा आता मात्र लंगा चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत बघता बघता तर नक्की तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता फलंदाजाचा स्ट्राईक वरनं. आता मात्र न स्ट्राईक यांच्या फलंदाजाकडनं स्ट्राईक यांच्या फलंदाजाला नकार दिला जातोय. तोपर्यंत बघता बघता संघाची धावसंख्या 51 धावा ही धावफलकावरती सज्ज झाली. 3 फलंदाज माघारी परतले. संघाची धावसंख्या 51 धावा. सूर्यकचा चेंडू आता मात्र लॉंग ऑफ मधनं चेंडू ट्रॅव्हल. पुन्हा एकदा 1 बाउन्स चेंडू सीमा पार होतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला झेल घेण्याची संधी होती मात्र त्या ठिकाणी संधी ही दवडली जाते आणि बघता बघता त्या ठिकाणी 4 धावा तर नक्की खर्च केल्या जातात. या 4 धावाने जर धावफलक करतो काही संघाची धावसंख्या मात्र 55 धावा ही धावफलकावरती सज्ज झाली होती. सूर्यकचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात मोठा फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवायचा प्रयत्न आणि अखेरच्या क्षणी मात्र चेंडू सीमा उल्लंघन करतोय. षटकाराची नोंद पुन्हा एकदा या ठिकाणी अमितच्या बॅट मधनं पाहायला मिळते. या षटकाराच्या साह्यानं संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या 61 धावा ही धावफलकावरती सज्ज झाली आहे. एका बाजूला नाणेफेक जिंकून निर्णय मात्र सार्थकी ठरव आणि अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा पुलटा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार होतोय. खणखणीचा दुसरा षटकार हा अमितच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या झपाट्यानं वाढ घेते. धावसंख्या झाली ती 67 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. संतोष गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आता मात्र शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. सूर्यकचा चेंडू कवचच्या क्षेत्रात मोठा फटका. झेल होण्याची संभावना. सूर्यक मात्र प्रयत्न तर नक्की क्षेत्ररक्षकाचे झाले होते आणि या ठिकाणी बघता बघता चेंडू सीमा पार झाला. या 4 धावेनं संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या 71 धावा ही धावफलकावरती सज्ज झाली आहे. 2 मोठे षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा मारा झाला. खोल टप्प्याच्या चेंडूला मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेबाहेर टोलवला. हेलिकॉप्टरचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि जमिनी लगत कार्पेटच्या साह्याने चेंडू सीमा पार झाला 4 धावांसाठी. या 4 धावांना संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या 75 धावा. तुम्हाला फायनल सामन्यासाठी अंतिम महत्वाच्या सामन्यांना उशीर झाला तर त्याला मंडळ जबाबदार नाही राहणार आहे. पुन्हा एकदा सुरुवात होते. येणारे 24 चेंडूंमध्ये 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो अमित नावाचा खेळाडू स्क्रीनवरती सज्ज होतोय. तोंडातील पहिलं संघासाठी पहिलं षटक अमितच्या खांद्यावरती विश्वास दाखवला. आता मात्र डावखुरी हातीचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज. आडव्या बॅटने चेंडू नक्की प्रयत्न करतोय. तोपर्यंत एका धावेने धावफलक सोडलं जात आहे.
सांगितल्याचं उघडलं जातं ते राजच्या माध्यमातून. आता मात्र मैदानावरती राईट हँड लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन आणि एका बाजूने उजव्या हातीचा फलंदाज या ठिकाणी प्रथम स्क्रीनवरती सज्ज झालाय तो प्रथमेश नावाचा खेळाडू. एका बाजूनं सातत्यानं कोकण बुक सिंधुदुर्गच्या माध्यमातून युट्यूब त्या ठिकाणी लाईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र भरपूर चेंडूला सन्मान दिला जातोय. कोणता क्षेत्रक्षकामध्ये चेंडू टोलवला होता, स्वतः जाऊन त्या ठिकाणी गोलंदाज अमित जाऊन चेंडू अडवायचा प्रयत्न करतो. तोपर्यंत एकच धाव खर्च करतोय आणि तोडफोडीचा संघ. सूर्यकांतचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही, चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. आता मात्र आक्रमण हे करावं लागेल, कारण येणाऱ्या उर्वरित चेंडूवरती तुम्हाला 76 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 76 धावांच्या पाठलागात नक्कीच तुम्हाला मोठ्या फटक्यांना आहारी जावं लागणार. पुन्हा एकदा राज घेण्यासाठी सज्ज, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू बॅटचा कोणताही संपर्क होत नाही, चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. सूर्यकांतचा चेंडू, आता मात्र यष्ट्या दाखवला जातात, राजची खेळ मात्र समाप्त होते. पहिला धक्का बसतोय तो भगवती तोरसोळे संघाला हा मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. एका बाजूला डावखोऱ्या हातीचा फलंदाज राज हा तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. स्वतःच्या घरेलू मैदानावरती थोडासा संघाला निराश करतोय. आता मात्र या दोन फलंदाजांना खेळपट्टीवरती थांबावं लागेल, खेळपट्टीवरती सुरेख खेळ दाखवावा लागेल. एका बाजूला धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर सुरुवातीपासून तडाखेबंद फलंदाजी तुम्हाला ही करावी लागेल. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ मागे पडलाय, तोपर्यंत 2 धावा ही स्क्रीनवरती सज्ज झाली आहे. येणारे 19 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजूनही 74 धावांची आवश्यकता ही प्रतिस्पर्धी संघाला. दिनेश खेळण्यासाठी सज्ज. सूर्यकांतचा चेंडू पॉईंटच्या क्षेत्रात, पॉईंटच्या क्षेत्रातील चेंडू अडवायचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत एकच धाव, एका धावेनं धाव फलक कलतवतोय. संघाची धावसंख्या 3 धावांनी धावफलकावरती सज्ज झाले. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ मागे पडला जातोय, पंचशतक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत करता येतो. अजित त्याला सामोरं जाईल तो दिनेश, पंचांच्या डाव्या बाजूने मात्र ब्लॉक बॉल चेंडू धाव घेतोय दिनेश. भगवती तोरसोळे संघाची जी जबाबदारी आहे ती प्रथमेश आणि दिनेश याच्यावरती. 76 धावांचा पाठलाग करताना हे दोन्ही फलंदाज मैदानात दिसत आहेत. आता मात्र स्ट्राईकला प्रथमेश. पंचांच्या डाव्या बाजूने अजित, हा मात्र सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि झेल टिपतोय. एक दुसरा धक्का बसतोय तो प्रथमेश याच्या स्वरूपात. प्रथमेश झेल बाजवतोय. भगवती मुनगे, प्रथमेश मात्र स्वस्तामध्ये तंबूत परततोय. दिनेश अजूनही मैदानात. पुन्हा एकदा हा मात्र मला वाटतं ऑफ स्टिकच्या, पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने हा मात्र सुरेख फटका, चेंडू जातोय तो सीमारेषेच्या नजीक. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दोन धावांवर समाधान मानावं लागतं ते दिनेशाला. सुंदर फटका होता, पॉइंटच्या डोक्यावरून खेळला गेलेला, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडला गेला, नाही तर नक्कीच हा चौकार गेला असता. भगवती तोरसोळे ही आपल्या, हा मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र बॅटची कला घेऊन चेंडू जाता येतो यष्टिरक्षकाच्या हातात. दिनेशला मात्र माघारी परतावं लागतंय. फलंदाजांकडून हा मात्र लोकल पद्धतीचा चेंडू, एका थाळीवर समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने हा मात्र सुंदर फटका, मिळवच्या दिशेने. एक धाव तर घेतोय, दुसऱ्या धावेसाठी धावतोय, 2 धावा पूर्ण करतोय शंकर आणि संदेश.
2 धावेवर समाधान मानावं लागतंय. पाहूया कर्णधाराच्या निर्णयाला तो स्वार्थ ठरवतो का हा चेंडू जाऊन पॅडवर आढळतोय. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने हा मात्र उंचा फटका. 1 धाव घेतोय संदेश. एका धावेवर समाधान मानतोय. योगेश हा मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु प्रयत्न असफल ठरतोय. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. ते शंकर याला ओरथ्रो होतोय. ओरथ्रोच्या रूपाने 1 धाव मिळते. दुसरी चौथी धाव करण्याचा प्रयत्न. आता मात्र योगेश तो संदेश. एका धावेवर समाधान. पुन्हा एकदा ओरथ्रो होते. ओरथ्रोच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धाव संख्या होते 19. चेंडू चेंडूचा काय फायदा उचलता आला नाही संदेशाला. 2 धावा तर नक्कीच मिळतील. त्यांचे आभार मानतोय. आता मात्र स्ट्राईकला शंकर. शॉर्टपिच चेंडू फाईन लेगच्या दिशेने. मला वाटतं हा पहिला चौकार. एंड करून मारा करेल तो शंकर याला. मला वाटतं 3रा डोळा उघडलेला दिसतोय शंकर याने. सलग 2रा चौकार हे याच्या अगोदर केलं. उजव्या बाजूने हा मात्र सुंदर फटका. मला वाटतं नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने हा वाईट चेंडू. आणि व्यवसायामुळे त्याला क्रिकेट पासून 4 ते 5 वर्ष दूर राहावं लागलं. आता फुल चेंडू. मला वाटतं हा नक्कीच ते अजित कडून होत आहे. पुन्हा एकदा उजव्या हा मात्र उंच फटका. चेंडू हवेमध्ये आणि सुंदर झेल टिकतो हा छोटा खेळाडू. सुंदर चेंडू आणि मला वाटतं सुंदर फटका. 4 धावांसाठी सुंदर फलंदाजी केली शंकर याने आपल्या संघासाठी. 9 चेंडू घोषित करतायत. दरम्यान भगवती मुंडगे हा संघ विजय होतोय. भगवती तोरफे हा संघ पराभूत होतोय.